नमस्कार. स्वामी समर्थ अनुभूती या चॅनल मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो. आज एका ताईने आपल्याला अतिशय सुंदर असा अनुभव शेअर केलेला आहे. ताई सांगतात की माझे मिस्टर खूप दारू प्यायचे. त्यांनी खूप कर्ज करून ठेवलेलं होतं, पण मी किंजळे दादांकडून सेवा घेतली आणि त्या सेवेने मला खूप मार्ग मिळत गेला आणि माझं कर्ज पूर्णपणे कमी झालं. तर असाच काही या ताईंचा अनुभव आहे. तो अनुभव तुम्ही शेवटपर्यंत ऐका, म्हणजे तुम्हाला समजेल की बाबा केंजळे दादा जी सेवा देतात त्या सेवेने खरंच खूप मोठे संकट दुःख दूर होत आहेत स्वामी भक्तांचे, स्वामी सेवेकऱ्यांचे. पण त्या अगोदर जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन स्वामी सेवेकरी असतील, स्वामी भक्त असतील, तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग आपण ताईंच्या अनुभवाला सुरुवात करूया. ताई सांगतात की मी जेव्हा स्वामींच्या सेवेत नव्हते तेव्हा मला म्हणजे असं खूप उदास तर व्हायचंच, पण कुठेतरी मनामध्ये असं यायचं की बाबा आपलं हे संकट दूर कसं होणार आहे, आपण या अडचणीतून बाहेर कसे निघणार आहे, कारण मला स्वामींच्या सेवेचा मार्ग माहीत नव्हता. आणि दुसरी गोष्ट अशी की स्वामींच्या सेवेचा मार्ग समजून घ्यायला आमच्यात कोणी स्वामी सेवेकरी नव्हतं, किंवा स्वामींची सेवा काय असते हे पण मला माहित नव्हतं. पण असेच मी युट्यूबला स्वामी समर्थ अनुभूती चॅनलचे अनुभव ऐकत होते, तेव्हा एका ताईंचा मी अनुभव ऐकला. तेव्हा मलाही कुठेतरी वाटलं की बाबा मी पण खूप कर्जात आहे, म्हणजे मी पण खूप अडचणीत आहे, माझ्याही मागे खूप कर्ज आहे, म्हणजे खूप दुःखात आहे. तर मी पण जर स्वामींच्या सेवेत आले तर माझे प्रश्न सुटतील का? मग असंच पाहता पाहता त्यांनी केंजळे दादांचा नंबर घेतला. त्यांना केंजळे दादांचा नंबर मिळाला. त्यांनी केंजळे दादांना त्यांची अडचण सांगितली की माझ्या मागे माझे मिस्टर खूप दारू पितात, आता त्यांच्याकडे म्हणजे जॉब होता, तो जॉब सुद्धा त्यांनी सोडला, काहीच काम करत नाहीयेत, मला 2 मुली आहेत, तर मग मी काय करू? अर्थातच त्या मुलींचं पालन पोषण करणं किंवा त्यांना स्कूलची फी भरणं, आणि मी सुद्धा काहीच करत नव्हते, म्हणजे माझ्याकडे जॉब नव्हता, काहीच नव्हतं, मी गृहिणी होते पूर्णपणे. आम्ही माझ्या मिस्टरांवर अवलंबून होतो. तर मग अशा परिस्थितीमध्ये काय करायचं? तर म्हणजे मार्गच निघत नव्हता. तर मग मी केंजळे दादांना फोन केला आणि केंजळे दादांनी सेवा दिली. सेवा अशी होती की 5 वेळेस कोर कष्टधरण स्तोत्र म्हणायचं, 11 माळी स्वामींचं नामस्मरण करायचं, स्वामींचा जप करायचा. त्याचबरोबर जे म्हणजे तारक मंत्राची जी काही विभूती आहे ती रोज तीर्थात म्हणजे त्या पाण्यामध्ये प्यायची होती, त्याचं तीर्थ प्यायचं होतं आणि ते घरामध्ये सुद्धा शिंपडायचं होतं. म्हणजे अशी जी काही सेवा होती ती सेवा पूर्णपणे म्हणजे त्या ताईने एकदम निष्ठेने आणि मनापासून सुरुवात केली. सुरुवात करतात त्यांना एक 10 ते 15 दिवसामध्ये असा अनुभव आला की त्यांचे मिस्टर हळूहळू म्हणजे त्यांना अक्षरशः चहा प्यायच्या टायमिंगला ते दारू प्यायचे, म्हणजे इतकं त्यांच्यामध्ये त्यांना व्यसन होतं, दारूचं व्यसन होतं. आणि ते त्या व्यसनाधीन जाऊनच ते काहीच काम करत नव्हते, म्हणजे काहीच, म्हणजे की अक्षरशः त्यांना सुचत नव्हतं की नेमकं काय काय करता येते, काही नाही. आपल्याला संसार आहे, मुलं आहेत, जबाबदाऱ्या आहेत, हे पूर्णपणे ते विसरून गेले होते. आणि अशा ह्याच्यामध्येच त्या ताई खूप टेन्शन मध्ये होत्या, काय करावं काही समजत नव्हतं. कारण कधीच घराबाहेर न पडणारी स्त्री एकदमच घराबाहेर जाऊन काम करायला लागते तेव्हा म्हणजे एकदम अवघड होऊन जातं आणि जड जातं. तर कसं आहे, जेव्हा आपण स्वामींच्या सेवेत येतो, स्वामींची सेवा करतो, तेव्हा निश्चितच स्वामी आपलं गाराणं ऐकतात. आणि जेव्हा त्या ताईंनी जेव्हा स्वामी सेवेत आल्या, स्वामींना त्यांनी केंजळदादांना त्यांनी प्रश्न सांगितला, त्या सेवा करायला लागल्या, तेव्हा 15 दिवसामध्येच त्यांच्या मिस्टरांमध्ये त्यांना बदल दिसायला लागला. कारण अर्थातच त्या तारक मंत्राच्या विभूतीचा आणि तारक मंत्राची विभूती ज्या पाण्यात टाकून तीर्थ देत होत्या, त्या तीर्थाने त्यांना खूप फरक पडायला लागला. जे त्यांना चहाच्या टायमिंगला दारू लागायची ती बंद झाली आणि हळूहळू म्हणजे त्यांचं जे एक टाइमच जेवण होतं, अक्षरशः त्यांची भूक मरून जायची त्या दारू पिण्याच्या आहारी जाऊन. तर ते कमीत कमी एक टायमिंगचे जेवण करायला लागले आणि हळूहळू त्यांच्यामध्ये इतका बदल दिसायला लागला की त्या ताई सांगतात ते जॉब जो सुटला होता तो जॉब सर्च करायला लागले, मला काहीतरी काम करायचं आहे असं बोलायला लागले. म्हणजे
मी असं घरीच बसून काय करणार, मला वेळ लागेल. म्हणजे जे काही नकारात्मक गोष्टी होत्या किंवा त्यांच्यासोबत जे काही वाईट साईड घडत होतं ते पूर्णपणे उलट होत होतं, म्हणजे सगळं चांगलं होत होतं. त्या ताई सांगत होते की त्या ताई सांगतात की स्वामी सेवेत आल्याने मला खूप म्हणजे खूप बदल दिसले. स्वामी सेवेत आल्याने खूप बदल दिसले. जसं की मला माझ्या मिस्टरांमध्ये पहिले ते पूर्ण आहारी गेले होते, तर त्यातून ते हळू स्वतः बाहेर येत होते. स्वतःच्या मनाला सांगत होते की आपल्याला संसार आहे, मुलं आहेत, आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. आपली बायको आपल्यासाठी किती काय काय करते, मग आपण तिला का त्रास द्यावा? इतके विचार त्यांचे सकारात्मक झाले. मग त्या ताई सांगतात की त्या सकारात्मक विचारानेच त्यांना इतकं म्हणजे की असं वाटायचं की मी काय करू आणि काय नाही. त्या खूप आनंदी होत्या की त्यांच्या मिस्टरांमध्ये बदल दिसत होता. मग ताईंनी म्हणजे दादांना त्यांनी फोन पण केला की दादा तुम्ही सेवा दिलेल्या त्याच्या 10-15 दिवसात असा बदल दिसायला लागलाय. परत दादा बोलले की तुम्ही पूर्ण सेवा करा. त्यांना खूप चांगला फरक पडेल आणि पूर्णपणे त्यांचं व्यसन निघून जाईल आणि ते स्वतः म्हणजे स्वतः काम शोधतील. आपल्या कुटुंबासाठी, आपल्या संसारासाठी आपण काम केलं पाहिजे, काहीतरी करायला पाहिजे, असं त्यांना नक्कीच वाटणार आणि ते काम करायलाही लागतील. ताई सांगतात की मला ही सेवा करून खूप म्हणजे असं जाणवलं की खरंच आपण पहिले स्वामी सेवेत नव्हतो तेव्हा माझं आयुष्य एकदम असं हरवल्यासारखं वाटत होतं की काहीतरी हरलंय, काहीतरी चुकलंय असं. पण जेव्हा मी स्वामी सेवेत आले, तेव्हा कुठेतरी मनामध्ये असं वाटायला लागलं, की नाही स्वामींच्या सेवेने आपल्याला खूप बदल दिसतोय. स्वामींची सेवा केल्याने आपल्याला आपल्या आयुष्याचं खूप कल्याण होतंय, सार्थक होतंय. तर मग आपण का स्वामी सेवा करू नये? जे दादांनी सेवा दिली होती त्या ताई पूर्णपणे म्हणजे पूर्ण तर करणारच आहेत. पण नंतर सुद्धा जेव्हा आपलं आयुष्य चांगलं होतं किंवा आपला प्रश्न सुटतो, तेव्हाही त्या सांगतात, की मी स्वामींना विसरणार नाही. कारण आजचा जो चांगला सोन्याचा दिवस आलेला आहे किंवा जे आता स्वामी सेवेत म्हणजे सोन्यासारखा दिवस आहे तो फक्त आणि फक्त स्वामींच्या सेवेमुळे आलेला आहे. आज जर माझ्या पतीची म्हणजे माझ्या ज्या मुली आहेत तर त्यांच्या भविष्याचं काय? जर माझ्याच आज नवऱ्याने असं केलं तर त्या मुलींवरती काय संस्कार होणार आहेत? तर असं म्हणून मी खूप गोष्टी लपवायचे, खूप गोष्टी म्हणजे अडवायचे. पण मनामध्ये कुठेतरी अशी भावना होती, की मी हे करण्यापेक्षा, मी हे सांगण्यापेक्षा माझ्या स्वामींनीच तर त्यांना बुद्धी दिली, की "तू असं करू नको, असं कर." असं काहीतरी चमत्कार दाखवावा किंवा असं काहीतरी घडवून आणावं, की जेणेकरून स्वामी त्यांना चांगल्या मार्गावरती आणतील, चांगला मार्ग दाखवतील. तर त्या ताई सांगतात, की स्वामींच्या मग माझ्या मिस्टरांमध्ये मला हळू बदल दिसला आणि जशी-जशी माझी सेवा पूर्णत्वास येत होती, माझी सेवा पूर्ण दिवस व्हायला लागली होती. म्हणजे जे 41 दिवसाची 21 दिवसाची होती. जसजसे 21 दिवस आले, तसं माझ्या मिस्टरांमध्ये पूर्ण बदल झाला आणि त्यांना जॉबची एक ऑफर आली. ती जॉबची ऑफर आल्याच्या नंतर ते सुद्धा इतके खुश झाले, की अक्षरशः स्वतःच्या मनाला सांगितलं, की "बाबा असा काय हा चमत्कार झाला? आतापर्यंत मला कोणतीच गोष्ट करू वाटत नव्हती. कोणत्याच गोष्टीमध्ये मला इंटरेस्ट वाटत नव्हता आणि आज अचानक माझ्यासमोर अशी ऑफर आली इतकी, तर मी का डावलू?" तर त्यांनी विचार केला आणि ते त्या ऑफरला म्हणजे ते त्या ऑफर त्यांनी ऍक्सेप्ट केली आणि ते इंटरव्ह्यूजला गेले. त्या इंटरव्ह्यूजमध्ये सुद्धा ते सिलेक्ट झाले आणि तिथे सिलेक्शनही झालं आणि तिथून पुढे त्यांनी जॉबला जायचा सुद्धा निर्णय घेतला. म्हणजे एक गोष्ट तर ताई सांगतात, की एक माझ्या आयुष्यातली, संसारातली गोष्ट पूर्ण झाली होती, की माझा जो संसार एकदम म्हणजे असं वाटत होतं, की मी आता ह्या गोष्टीला कंटाळून काय करू आणि काय नाही. तो माणूस इतका म्हणजे स्वतःमध्ये बदल करेल मला असं कधी वाटलंही नव्हतं. पण त्यांनी तो बदल केला आणि स्वतः ते त्या कामाला जायला तयार झाले. त्यांचा जॉब तर सुरळीत चालू झालाच, पण जे त्यांचे म्हणजे ज्या मुली होत्या, त्या मुलींवर सुद्धा म्हणजे मुली सुद्धा शाळेत जात होत्या. त्यांच्यावर चांगले संस्कार होत म्हणून त्यांच्यासमोर कधीच असं वाईट साईड बोलत नव्हत्या आणि भांडणंही कधीच करत नव्हत्या. कारण अर्थातच मुली लहान होत्या. त्यांच्यावर जर असे संस्कार झाले तर पुढे जाऊन काय होणार? त्यांच्यावर पण वाईट परिणाम होणार म्हणून ते त्यांच्यासमोर कधीच अशी भांडणं वगैरे खेळत नव्हते. पण नंतर त्यांचे मिस्टर अगदी त्यांना म्हणायचे, की "हा बदल कसा काय झाला गं?" तेव्हा त्यांनी सांगितलं, की "ही सगळी स्वामींची कृपा आहे. स्वामींनीच आपल्याला या गोष्टीतून
मार्ग दाखवला आहे. जेव्हा आपण स्वामींची सेवा करत म्हणजे मी केंजळे दादांकडून तुमचं हे व्यसन सुटावं म्हणून किंवा आपला संसार सुरळीत चालावा याच्यासाठी मी सेवा घेतली होती आणि ती सेवा मी तुम्हाला न सांगता करायची आणि ते तीर्थ प्यायला सुद्धा द्यायची आणि त्या तीर्थाने स्वामींच्या सेवेने हा आज तुमच्यामध्ये बदल दिसतोय आणि हा आजचा चांगला दिवस फक्त आणि फक्त स्वामींच्या सेवेमुळेच आलेला दिसतोय. तर त्या ताई सांगतात की जेव्हा माझे मिस्टर मला असे बोलले की खरंच स्वामींची लीला अगाध आहे, हा जो माझ्यामध्ये आमूलाग्र बदल दिसतोय ते फक्त स्वामींच्या कृपेमुळेच. तर तो जो बदल दिसला म्हणजे तो जो बदल दिसला होता तो त्यांनी सुद्धा ऍक्सेप्ट केला, त्यांच्या मिस्टरांनी पण. आणि त्यांच्या मिस्टरांना हे सुद्धा पटलं की खरंच स्वामी आहेत आणि स्वामींची सेवा केल्याने कोणत्याच माणसाचं कधीच वाईट होत नाही. जे होतं ते सगळं चांगलंच होतं. आणि आपण जेव्हा आपलं मन भरकटलेलं असतं, आपण जेव्हा वाईट मार्गावर असतो तेव्हा फक्त आपला गुरुच आपल्याला योग्य मार्गावर आणू शकतो आणि ते आहेत फक्त आणि फक्त स्वामी समर्थ महाराज, ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ महाराजच. कारण जेव्हा आपल्या पाठीशी ते असतात तेव्हा अर्थातच कुठेतरी असं वाटतं की नाही, आपण स्वामींची सेवा केली पाहिजे. आणि स्वामींच्या सेवेमध्ये एवढी ताकद आहे की अक्षरशः स्वामी आपल्या भक्तांची परीक्षा बघतात, पण त्या परीक्षेमध्ये जर आपण उत्तीर्ण झालो तर आपल्याला ते इतकं भरभरून देतात की अक्षरशः काय करावं काही सुचत नाही आणि इतका आनंद होतो की तो आनंद जो असतो तो गगनात मावत नाही. तर ताई सांगतात स्वामी माझ्या आयुष्यात आल्यापासून खूप भरभराट झाली. म्हणतात ना, एक राजाचा रंक होतो किंवा रंकाचा राजा होतो ना, अगदी तसंच माझं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं आणि मी आज इतकी सुखी समाधानी आणि आनंदी आहे ना की हे सगळं श्रेय माझ्या स्वामींच्या सेवेला देते मी आणि स्वामींना देते. कारण स्वामी जर माझ्या आयुष्यात आले नसते, स्वामींच्या सेवेचा मार्ग मला मिळाला नसता तर माझं आज आयुष्य म्हणा किंवा माझा जो संसार आहे तो किती आणि काय झालं असतं याचा विचार पण मी करू शकत नाही. तर या ताई सांगतात की माझ्यासारखा जर अनेक कोणाचा म्हणजे अजून कोणाचा म्हणजे कोणत्या स्वामी सेवेकऱ्याचा स्वामी भक्ताचा जर काही प्रश्न असतील तर तुम्ही घाबरून जाऊ नका. स्वामींची सेवा करा. स्वामी तुम्हाला नक्कीच त्या संकटातून बाहेर काढल्याशिवाय राहणार नाहीत. आणि तुम्ही स्वामी सेवेकरी घडवा, स्वामींची सेवा करा. तुमचा जसा प्रश्न आहे, तुम्हाला जसा अनुभव आला तसा जर तुम्ही दुसऱ्यांना शेअर केला आणि त्यालाही जर त्याच्या प्रश्नामधून धीर वाटला की नाही बाबा आपलाही प्रश्न असाच होता, मग ह्यानी स्वामी सेवा केली तर मग आपणही स्वामी सेवा करून जर आपला प्रश्न सुटतोय तर आपण का नाही स्वामी सेवा करावी. तर तुमच्या हातून जर अजून स्वामी सेवेकरी घडत असतील तर ती खूप मोठी स्वामी सेवा आहे, एवढं लक्षात ठेवा. आणि स्वामींची जास्तीत जास्त स्वामी सेवा करा. तर बघा स्वामी भक्त हो, या ताईंचा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया अशाच एका नवीन अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.